सेनेचे उपविभाग प्रमुख यांचा आणि ग्रेट हाऊस मित्रमंडळ या स्थानिक परिसराचा अतिशय जवळचा संबंध आहे। अनेक क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान दरवर्षी असतं। उत्कृष्ट अशी स्लोअर वन गोलंदाजी, नियंत्रण नसल्यामुळे साहजिकच अतिउत्साहामुळे हा फलंदाज बाद झालेला आहे। या ठिकाणी ही भव्य दिव्य टुर्नामेंट्स आयोजित करण्यासाठी जे प्रायोजक म्हणून ज्यांचा पुढाकार आहे, अक्षय कॅटरर्स प्रोप्रायटर अमोल चव्हाण, अभिजित कॉमर्स क्लासेस, शेळके ग्रुप, ऑक्सिकूल, वन बाईट प्लीज आणि रितेश सावंत या सर्व ज्यांनी सहकार्य केलं त्यांच्या माध्यमातून ही यशस्वी अशी क्रीडा स्पर्धा संपन्न होते। आशा निकेतन आणि ग्रेट हाऊस यांच्या कर्णधारांना या ठिकाणी टॉस करण्यासाठी विनंती केली। या ठिकाणी यायचं आहे सन्माननीय व्यासपीठाकडे। आशा निकेतन आणि ग्रेट हाऊस दोन्ही कर्णधारांना टॉससाठी त्यांनी सन्माननीय व्यासपीठाकडे यायचं आहे। दिवस रात्र अशा दोन्ही सत्रांमध्ये संपन्न होणारे हे भव्य दिव्य बॉक्स क्रिकेट टूर्नामेंटचे सामने अत्यंत नेत्रदीपक असं आयोजन, निर्धाव चेंडू, प्रत्येक संघ सेमीफायनलच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी होणारे उर्वरित सामने हे अत्यंत अटीतटीचे असणार आहेत। आपल्या संघाची गुणसंख्या वाढवण्यासाठी सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चुरस वाढलेली आहे। उत्कृष्ट असं गोलंदाजाचंच वैयक्तिक असं क्षेत्ररक्षण, चेंडूवरचा ताबा सुटला आणि हा स्वैर चेंडू वाईड बॉल। उपस्थित सर्व बॉक्स क्रिकेटचे चाहते, स्थानिक रहिवासी यांचं ग्रेट हाऊस मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत। उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण,
या ठिकाणी भगत गल्लीच्या इतिहासात ही नोंद आहे. बॉक्स क्रिकेटची पंढरी म्हणून हे नवीन मैदान आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. ग्रेस्टास हाऊस मित्रमंडळाचा अभिनव उपक्रम. उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी होते. आपल्या संघास विजयी करण्यासाठी घौडदौड चालू आहे. यानंतर होणारा सामना आशा निकेतन वर्सेस ग्रेस्टास हाऊस. ग्रेस्टास हाऊस 11 संघाने टॉस जिंकून